जेव्हा जगात कुठे युद्ध सुरू होते, बॉम्ब पडतात किंवा दोन देश एकमेकांसमोर उभे टाकतात, तेव्हा सर्वात आधी बातमी येते क्रूड ऑइल म्हणजेच कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. पण हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या या युद्धामुळे थेट तुमच्या खिशाला कशी काय कात्री लागते, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? जेव्हा रशिया आणि युरोपमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप महाग होतात. यामागचं नक्की गणित काय आहे, तेच आपण आज जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी हे समजून घ्या की भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल वापरणारा देश आहे. पण अडचण अशी आहे की आपल्या गरजेपैकी तब्बल 80 ते 85% कच्चं तेल आपण इतर देशांकडून विकत घेतो. जगातल्या मोजक्या देशांकडे, विशेषतः आखाती देश म्हणजेच मिडल ईस्ट यांच्याकडे तेलाचा अथांग साठा आहे. जेव्हा त्या भागामध्ये युद्ध किंवा तणाव निर्माण होतो, तेव्हा तेलाचा पुरवठा विस्कळीत होतो आणि जगभरामध्ये भीतीचं वातावरण तयार होतं. पुरवठा कमी आणि मागणी जास्त यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती रॉकेट सारख्या वाढतात. आता तुम्ही म्हणाल, तेल महागलं तर फक्त गाडी चालवणं महाग होईल. तर तसं अजिबात नाहीये. कच्चं तेल महाग झालं की देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. आपल्या देशामध्ये 80% पेक्षा जास्त मालवाहतूक ही ट्रक्स आणि गाड्यांद्वारे रस्त्याने होत असते. डिझेल महागलं की ट्रान्सपोर्टचा खर्च वाढतो आणि ट्रान्सपोर्ट महागलं की तुमच्या स्वयंपाकघरातील भाजीपाला, डाळी, दूध, किराणा सामान आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंचे भाव वाढतात. म्हणजेच थेट युद्धामुळे तुमचं संपूर्ण महिन्याचं बजेट कोलमडलं जातं. विषय फक्त महागाईवर थांबत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेल खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकन डॉलरमध्ये पेमेंट करावं लागतं. जेव्हा तेल महाग होतं, तेव्हा भारताला जास्त डॉलर बाहेर पाठवावे लागतात. यामुळे आपल्या परकीय चलनाची तिजोरी कमी होते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत होत चालला आहे. रुपया घसरला की देशाची अर्थव्यवस्था दबावाखाली येते आणि इतर देशांकडून आयात होणाऱ्या बाकी गोष्टीही महाग होतात. जर थोडक्यात सांगायचं तर आजच्या जगात क्रूड ऑइल हे फक्त गाड्यांमध्ये टाकण्याचं इंधन राहिलेलं नाही. ते जागतिक राजकारणातलं आणि अर्थकारणातलं सर्वात मोठं शस्त्र बनलं आहे. आणि महासत्ता या शस्त्राचा वापर करून एकमेकांना नमवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. पण याचा फटका शेवटी जगभरातील सर्वसामान्य जनतेला बसतो. तुम्हाला काय वाटतं, भारताने तेलावरचं हे अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जेवर किती वेगाने काम करायला हवे? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला आत्ताच फॉलो करा.